नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोप 28 दरम्यान जारी करण्यात आलेल्या क्लायमॅट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या इंडेक्समध्ये आपला भारत 7व्या क्रमांकावर आहे. भारताला यामध्ये 70.25 गुण देण्यात आलेले आहेत व यासह भारत 7व्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, हा जो इंडेक्स आहे यामधील पहिले 3 स्थान रिकामी ठेवण्यात आलेली आहेत. याचाच अर्थ कोणत्याही देशाने इतकी चांगली कामगिरी केलेली नाही की त्यांना पहिल्या 3 क्रमांकावर स्थान देण्यात येईल. यामध्ये 4थ्या क्रमांकावर डेन्मार्क आहे, 5व्यावर इस्टोनिया, 6व्यावर फिलिपिन्स आणि त्यानंतर 7व्या क्रमांकावर आपला भारत देश आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. S&Pच्या रेटिंगनुसार कोणती कंपनी राखीव रकमेच्या आधारावर जगातील सर्वात मोठी विमा कंपनी बनली आहे? तर आता या S&Pच्या रँकिंगनुसार एलियान्ज एसई ही जर्मनीमधील कंपनी राखीव रकमेच्या आधारावर जगातील सर्वात मोठी विमा कंपनी बनलेली आहे. या एलियान्ज एसई मधील राखीव रक्कम सध्या किती आहे? तर $750.20 बिलियन इतकी या एलियान्ज एसईची राखीव रक्कम आहे. त्यानंतर या क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर चायनाची चायना लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे, तिसऱ्या क्रमांकावर जपानची निप्पॉन लाईफ इन्शुरन्स आहे, तर चौथ्या क्रमांकावर आपली LIC आहे. LIC मधील राखीव रक्कम किती आहे? तर $503.07 बिलियन इतकी LIC मधील राखीव रक्कम आहे व यासह या रँकिंगमध्ये LIC चौथ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? मित्रांनो, याआधी 4 वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे शिवराज सिंह चौहान यांना हटवून आता मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कमान ही मोहन यादव यांच्याकडे देण्यात येणार आहे. आता हे जे मोहन यादव आहेत हे 2013 मध्ये प्रथम उज्जैन दक्षिण मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर ते 2018 मध्ये सुद्धा याच मतदारसंघातून निवडून आले होते व 2023 मध्ये सुद्धा ते याच मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. त्यांनी शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री म्हणून कार्य केलेलं आहे. बरं, मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण किती सीट्स आहेत? तर मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण 230 सीट आहेत. त्यापैकी 163 बीजेपीने तर 66 काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. यासच मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, मिझोराममध्ये एकूण 40 सीटा होत्या, त्यापैकी 27 ZPMने जिंकलेल्या आहेत, 10 MNFने जिंकलेल्या आहेत आणि छत्तीसगडमधील 90 सीटांपैकी 54 बीजेपीने व 35 काँग्रेसने, तर तेलंगणामधील 119 सीट्सपैकी 64 काँग्रेसने तर 39 सीट्स या BHRSने जिंकल्या आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा. भारत कोणत्या देशाच्या सहकार्याने विनबेक्स हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करतो? तर आता हा जो विनबेक्स युद्धाभ्यास आहे हा भारत आणि व्हिएतनाम या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो व आता या युद्धाभ्यासाच्या 4थ्या आवृत्तीचं आयोजन व्हिएतनाम येथील हानोई येथे करण्यात येत आहे व हा युद्धाभ्यास 21 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. मित्रांनो, हा जो युद्धाभ्यास आहे याची पहिली आवृत्ती 2018 मध्ये मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे आयोजित करण्यात आली होती व मागची म्हणजे 2022 ची आवृत्ती हरियाणामध्ये पार पडलेली आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, ऑस्ट्रा-हिंद युद्धाभ्यासाच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पर्थ येथे करण्यात आलेलं आहे. सूर्यकिरणची 17वी आवृत्ती उत्तराखंडमधील पित्तोरगड येथे पार पडलेली आहे व हा युद्धाभ्यास भारत आणि नेपाळ या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. वज्रप्रहार हा भारत आणि अमेरिका या देशांदरम्यान आयोजित केला जातो व याची 14वी आवृत्ती मेघालय राज्याच्या उमरई येथे पार पडलेली आहे. मित्रशक्ती युद्धाभ्यास भारत श्रीलंकेत आयोजित केला जातो. बोंगो सागर भारत बांगलादेश, हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया, संप्रीती युद्धाभ्यास भारत बांगलादेश आणि याची 11वी आवृत्ती मेघालयमधील उमरई येथे पार पडलेली आहे. युद्धाभ्यासाची 19वी आवृत्ती अलास्का येथे आयोजित करण्यात आली होती व हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिकेदरम्यान आयोजित केला जातो. वरुण युद्धाभ्यासाचं आयोजन भारत आणि फ्रान्स, जाहिद तलवार भारत आणि संयुक्त अरब अमिरात, नॉमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, एकता युद्धाभ्यास भारत मालदीव आणि अल मोहेद अल हिंदी हा युद्धाभ्यास भारत आणि सौदी अरेबिया या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 4 पहा. विकसित भारत 2047 युवकांचा आवाज या उपक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हा जो उपक्रम आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलेला आहे. या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर देशाच्या योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे तयार करण्यात भारतातील तरुणांना सक्रियपणे सहभागी करून घेणे हा या योजनेचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अमेरिकेद्वारे
इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन पुरस्कार आहे, या पुरस्काराने निखिल डे यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हे जे निखिल डे आहेत यांना हा पुरस्कार भारतातील सामाजिक चळवळी आणि सरकारी कल्याणकारी योजनांमधील भ्रष्टाचाराविरुद्ध दिलेल्या लढ्यासाठी देण्यात आलेला आहे. हे जे निखिल डे आहेत हे राजस्थानमधील सक्रिय माहिती अधिकार कार्यकर्ते असून याबरोबरच ते मजदूर किसान शक्ती संघटनेचे सहसंस्थापक देखील आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. आशियातील सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार शीतल देवी यांना देण्यात आलेला आहे. फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार लिजन ऑफ द ऑनरने व्ही आर ललितांबिका यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने आर्शिया सत्तार, युनिचेअर नॅन्सेन रेफ्युजी पुरस्काराने अब्दुल्ला हिमायर, जेसीबी पुरस्कार हा फायरबर्ड पुस्तकासाठी पेरुमल मुरुगन यांना देण्यात आला आहे. बुकर पुरस्कार हा पॉल लिंच यांनी पटकावला आहे. रोहिणी नायर पुरस्काराने दीनानाथ राजपूत, तर लता मंगेशकर पुरस्काराने सुरेश वाडकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर या गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद हे इंडोनेशियाच्या योहानेस सॉट मार्सेलोना यांनी पटकावलेलं आहे. आणि मित्रांनो, यामधील महिला दुहेरीचं विजेतेपद हे भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी पटकावलं आहे. महत्वाचा पॉइंट आहे, नोट करून घ्या. गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील महिला दुहेरीचं विजेतेपद हे अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो या भारतीय जोडीनं पटकावलेलं आहे. यामधील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर थायलंडच्या ललिनरथ चव्हाण यांनी महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे? तर डोनाल्ड टस्क यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे? तर आता हे जे डोनाल्ड टस्क आहेत हे पोलंड या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत. नुकत्याच 11 डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीत त्यांना एकूण 248 मतं पडलेली आहेत व 248 मतासह आता ते पोलंडचे पंतप्रधान बनलेले आहेत. पोलंड देश मॅपमध्ये पहा कुठे आहे? तर हा युरोपमधील एक देश आहे. त्याला जर्मनी, चेकिया, स्लोवाकिया, बेलारुस आणि युक्रेन या देशाच्या सीमा संलग्न आहेत. पोलंडची राजधानी वॉर्सो आहे. तर या देशाचे चलन हे झ्लॉटी हे आहे. सध्या या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? तर आंद्रेस डुडा हे पोलंड या देशाचे सध्या राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने ग्राम मानचित्र हे ॲप लॉन्च केलं आहे? तर आता हे जे ग्राम मानचित्र ॲप आहे हे पंचायती राज मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे. या ॲपचा उपयोग ग्रामपंचायतीच्या भूविकासासाठी करण्यात येणार आहे. 9वा प्रश्न पहा. कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बँक ऑफ इंडियाने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केलेलं आहे. या बचत खात्याद्वारे महिलांना 1 कोटी रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे. यासह किरकोळ कर्ज प्रक्रिया शुल्कातही त्यांना सूट देण्यात येणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस आहे हा 12 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, 11 डिसेंबर रोजी युनिसेफ दिवस साजरा केला जातो. आता जी युनिसेफ आहे याची स्थापना 11 डिसेंबर 1946 मध्ये युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड या नावाने झाली होती. त्यानंतर 1953 मध्ये याचं नामकरण युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड असं करण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.